जसे फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये लिनन क्लॉथसाठी जातो आणि मिलिटरीमध्ये त्याचा स्ट्रॉंग फायबरसाठी पॅराशूटमध्ये वापर केला जातो. आणि आपल्या देशामध्ये 20 लाख टन फायबर होऊन आपण जाळतो. तर सध्या या 3 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्याचं मूल्यवर्धन पूर्ण टेक्नॉलॉजी रेडीमेड आहे. कुठंही काही करायची गरज नाही आहे. शेतकऱ्यांनी जवस निर्माण करायचं, बायबॅक यंत्रणा, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, हे पूर्ण चेन तयार आहे. फक्त आता तालुक्याच्या लेवलवर, जिल्ह्याच्या लेवलवर शेतकऱ्यांनी पुढं येऊन गट स्थापन करावे. आणि आता सरांनी सांगितलं की गटाला 1 ते 1.5 कोटी 2 कोटीचं अनुदान गव्हर्नमेंट देऊन राहिलं. आता स्मार्ट योजना येऊन राहिली. आता आमच्याकडे जे डॉक्टर लांबट आहेत त्यांना 1 कोटीचं अनुदान ह्या प्रोजेक्टमध्ये जवसाच्या मूल्यवर्धनमध्ये मिळालेलं आहे. त्यांच्याकडे गोडाऊन, प्रोसेसिंग प्लांट आणि आता दुसऱ्या स्मार्टमध्ये लांबट साहेब ध्यानात ठेवा, आपल्याकडे ऑइल प्लांट आणि केक प्रोसेसिंग प्लांट पण आपण बसवणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यामध्ये मदत करून आहे. तर आता बघा तुम्ही काय काय प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. 2009 पासून ओमेगा 3 सॉफ्ट जेल कॅप्सूल म्हणजे कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीला याचा फायदा होतो. फार्मा इंडस्ट्री, न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री आणि फायबर इंडस्ट्री, 6 इंडस्ट्रीला याचा फायदा होऊ शकतो. रॉ मटेरियल अहो नवीन जॉब्स क्रिएट कसे करायचे. एवढे उद्योगधंदे वाढले तर डेफिनेटली शेतकऱ्याला फायदा होईल, कन्झ्युमरला फायदा होईल आणि जी काही यंत्रणा डेव्हलप केली जाते त्याला होईल. आता मी तुम्हाला सांगतो, याचे जे कॅप्सूल आहेत, नागपूरला लोटस मेडिसायन्स नावाची कंपनी आहे, त्यांना आम्ही हक्क देऊन दिलेला आहे. मात्र त्यांना ओमेगा 3 ऑइल आम्ही देतो. 1 किलो ऑइलपासून 18,000 रुपयाचे कॅप्सूल तयार होतात. 1 किलो ऑइलपासून. तुम्ही म्हणाल हे अंदाजे नाही, मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे फक्त कॅप्सूल. त्याच्यानंतर तुम्ही त्या फॉर्टिफायर बघा, तो फॉर्टिफायरपासून काय काय बनू शकतं. एक तर ओमेगा 3 मिल्कमध्ये कामाला येतं आणि ओमेगा 3 घी. आता ओमेगा 3 मिल्क हे काय आहे, हे नेस्लीने पहिलं आणलेलं होतं बारामतीला, परंतु ते फिश ऑइलचं असल्यामुळे ते बंद झालं. त्याचा उग्र वास येतो. परंतु जवसाच्या बेसवर जर ओमेगा 3 मिल्क जर आणलं आपण, त्याला वास येत नाही, काही कळत नाही. पहा, मूल जन्मल्यानंतर आईला गर्भाच्या वेळेला दूध येत नाही. अशा वेळेला नॉर्मल दुधामध्ये ओमेगा 3 हा 45 ॲड केल्यानंतर हे दूध आईच्या दुधासारखं होतं. हा त्याचा फायदा आहे. दुसरं, ब्रेनचं डेव्हलपमेंट पहिल्या 9 महिन्यातच होतं आईच्या पोटामध्ये आणि त्याच्यासाठी ओमेगा 65% गरज आहे. आणि जर कुठल्याही आपलं शरीर हे ओमेगा बनवत नाही, आपल्याला फूडमधूनच घ्यावं लागतं. जर हे आपल्याला नसेल तर काय परिणाम होतात. 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होणे, बाळाची ग्रोथ न होणे किंवा मेंदूची डेव्हलपमेंट होणे, हे क्लिनिकली एस्टॅब्लिश फॅक्ट आहे. आता गेले 20 वर्ष आम्ही याच्यावर काम करतो. हे पूर्ण एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि याच्यावर मदर अँड चाइल्डमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी 10 कोटी रुपयाचं संशोधन निधी भारतीय विद्यापीठला दिलेला आहे मदर अँड चाइल्डसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. तर विचार करा ओमेगाचा किती फायदा आहे. तर ओमेगा 3 घी, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, घी खाऊ नका. अरे हे घी खा. हे घी खाल्ल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड कमी होणार आहे. हे ओमेगा 3 एक. दुसरं, हे झालं ऑइल आणि फॉर्टिफायरपासून. मी फक्त ऑइलची कॉस्ट सांगितली तुम्हाला. 1 किलो ऑइलपासून 18,000 रुपये. म्हणजे एका एकरामधून समजा 4 क्विंटल जर जवस पकडलं कमीत कमी, तर 100 किलो ऑइल आणि 100 किलो ऑइलचे 18 लाख रुपये टर्नओव्हर. त्याचा बेनिफिट किती येईल तो तुम्ही बघा. ही करणारी यंत्रणा सुरू झालेली आहे, फक्त याला लार्ज स्केलवर अजून झालेलं नाही आहे. आता महाराष्ट्रात एस्टॅब्लिश केल्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये आम्ही जाणार आहोत ICRच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीच्या माध्यमातून. दुसरं, ह्या केकपासून पहा. हा केक जो आहे हा आपण जनरली जनावरांना खाऊ घालतो. ह्या केकपासून न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, कॅन्सर इंडस्ट्री, कॅन्सरसाठी
फार्मा इंडस्ट्रीसाठी आणि बऱ्याचशा याच्यासाठी फायदा होतो. आता याच्यामध्ये ह्या केकपासून आम्ही 2 फीड तयार केले. एक पोल्ट्रीसाठी म्हणजे अंड्यांच्यासाठी, लेअरसाठी आणि ब्रॉयलरसाठी. तर आता पुण्यामध्ये तुम्ही पहा, रिलायन्स मार्केट, मोहन मार्केट, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरला हे पूर्ण ओमेगा-3 एग्स विकले जातात. तर जिथं शेतकरी ज्यांच्याकडे पोल्ट्री आहे, तुमचं नॉर्मल अंडे 4 ते 5 रुपयाला विकलं जातं. हे अंडे तुम्ही 12 रुपये पर पीस. म्हणजे विदर्भामध्ये ज्यांचा पोल्ट्री उद्योग सुरू करायची इच्छा आहे त्यांनी मला भेटावा. तुम्हाला फीड दिलं जाईल, तुम्हाला ओमेगा-3 अंडे तुम्ही बनवू शकता. तुम्ही मार्केट करा, तुम्ही पैसे घ्या. याची भारतीय विद्यापीठाला याची काही आवश्यकता नाही आहे. टेक्नॉलॉजी तयार होईल. दुसरं, ओमेगा-3 चिकन. बरंचसे बघा तुम्ही 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेलला हा नॉन व्हेजिटेरियन जो प्रकार आहे, हे नॉर्मल चिकनपेक्षा हे चिकन टेंडर राहतं, सॉफ्ट राहतं आणि टेस्टी राहतं. आणि याच्यामध्ये ओमेगा-3 राहतं. साधारणतः 200 ते 300 मिलीग्राम पर 100 ग्रॅम ऑफ ते मासा जो भाग असतो त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या इतक्या इंडस्ट्रीला हे जवळ आपल्याला रॉ मटेरियल आणि फिनिश प्रॉडक्ट देऊ शकतात. त्याच्यानंतर SDG मी तुम्हाला सांगितलं खाली ते कॅप्सूल दिसतात. याचं मॉलिक्युलचं नाव आहे सिको आयसोलॅरिसिनॉल डायग्लुकोसाइड. हे 800 पट वनस्पतीमध्ये, 800 पट जवसामध्ये आहे आणि फक्त टर्फलामध्ये आहे. जगातल्या 12 कंपन्या हे मार्केट करून राहिले कॅप्सूल. आणि ज्या स्त्रियांना, ज्या लोकांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ते विकले जातात. पण ते कॅप्सूल जास्त खावं लागतात. तर त्याच्यामधला SDG हा आयसोलेट केला जातो आणि त्याचे कॅप्सूल बनवले जातात. तर यासाठी आम्हाला साधारणतः एक 50 लाखाचा सध्या एक अनुदान मिळालेलं आहे. याला आणखीन एक 3-4 वर्ष लागतील. ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर हे अँटी कॅन्सर ड्रग म्हणून मार्केटमध्ये येऊ शकतं. मला सांगा याच्यामधून केवढा पैसा जनरेट होऊ शकतो. दुसरं, फायबरचा. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक कुठल्याही आजाराचं मला नाव सांगा, त्या ठिकाणी ओमेगा कसा काम करतो याचं मेकॅनिझम एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता हळदीचं मगाशी कुरकुमीन सांगितलं. अहो, परमेश्वरानं सगळ्या वनस्पतीमध्ये काही ना काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याला माहिती आहे तेवढंच बोलतो. तर मला जवळच माहिती आहे तेवढं बोलतो. ज्यांना हळदीचं माहिती आहे तेवढं बोलतात. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. म्हणजे प्रत्येक पिकाला मूल्यवर्धन करण्याची जबरदस्त संधी आहे. फक्त त्याच्यामध्ये काय मॉलिक्यूल आहे तो आपल्याला कळला पाहिजे. कशाचं मूल्यवर्धन करायचं ते एकदा कळल्यानंतर अहो शेती कशाला मागं पडेल. आणि बाहेरच्या देशामध्ये याचं बरंचसं, आता आमचे डायरेक्टर डॉक्टर हेगडे आता 11 नोव्हेंबरला एक जागतिक परिषद ओमेगा-3 झाली होती. तिथं गेले होते आणि तिथं ॲग्रिकल्चर हेल्थ याच्यावर त्यांचं एक भाषण होतं. तर सांगायचा उद्देश असा की हा भारतीय विद्यापीठचा ग्रुप सांस्कृतिक युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीशी कोऑर्डिनेशनमध्ये आहे. तर कृपया ज्या शेतकऱ्यांना जवळ लावून विक्री करायची आहे त्या फायबरचा पण प्रोजेक्ट आता सँक्शन होतो आहे. आम्ही पायलट प्रोजेक्ट फायबरचं लावणार आहोत, एक मध्य प्रदेशमध्ये आणि डॉक्टर लांबाटांच्या तिथे. तर ज्यांना ह्या उद्योगामध्ये यायचं आहे ग्रुप शेतीमधून, कारण शेतकऱ्यांची पर युनिट शेती कमी झालेली आहे. तुम्ही गावातले 100-100, 200 एकरवर एकत्र या, 1000 एकरचा ग्रुप बनवा आणि मग आमच्याशी करार शेती करा. करार करा, पैसे ॲडव्हान्समध्ये घ्या आणि मग तुम्ही जवस लावा आणि मग जवस उत्पादन करा. आता काय आम्ही पाहतो की मला समजा 100 टन जवस घ्यायचा आहे, मला विदर्भातून 100 टन जवस मिळून नाही राहिलं. लांबट साहेबांना विचारा. म्हणून त्यांचा गट स्थापन केला. पण बियाणं कोण निर्माण करणार? ते बियाणं निर्माण करतात, परंतु आम्हाला कमर्शियल प्रोडक्शन 100 टन मिळूनच नाही राहिलं. का बरं मिळून नाही राहिलं? आपण लोकांनी पुढे या, तंत्रज्ञान तयार आहे. तर बोलण्यासारखं खूप आहे. खूप चांगले विषय असल्यामुळे वेळ झाला आणि याच्याबद्दल तुम्ही ज्या आजाराचं नाव घ्याल त्याला फायदा आहे. फक्त त्याला फक्त माहिती करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, ह्या 6 इंडस्ट्रीला फायदा, शेतकऱ्यांना फायदा. आजकाल नागपूरमध्ये जे कोणी इच्छुक लोक आहेत 2 प्रोडक्ट विक्रीला आहेत. लोटस बीडी सायन्समध्ये ओमेगा-3 सॉफ्ट जेल कॅप्सूल
जेवणानंतर 1 ग्रॅमची एक कॅप्सूल रात्री घेतली. बऱ्याचशा लोकांना पॅरालिसिस बघा रात्री येतो किंवा हार्ट अटॅक रात्री येतो. ओमेगा 3 कॅप्सूल घेतल्यानंतर ते ब्लड थिन करतं आणि रात्रीचा हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस व्हायची शक्यता कमी होते. इट इज एस्टॅब्लिश फॅक्ट. दुसरं, लहान मुलांच्यासाठी 6 महिन्याचं एक वर्षाचं मुलं जे आहेत त्यांना ते इमल्शन बनवलेलं आहे. ते दुधामध्ये टाकून द्यायचं म्हणजे त्यांचा मेंदू अतिशय चांगल्या तऱ्हेनं तयार होतो. अर्थात पहिल्या महिन्यापासून आईने घेतल्यानंतर तो बाळाला मिळतो. म्हणून आम्ही ते डायटिशियन्स आणि बऱ्याचशा डॉक्टरना आम्ही त्याचा तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू त्याचं ट्रेनिंग देऊन आहे. आणि सेंटर पॉईंट हॉटेलला गेल्या एप्रिलमध्ये CME डॉक्टरांची घेतली होती. कार्डिओलॉजिस्ट, त्याच्यानंतर डायबिटॉलॉजिस्ट, कॅन्सरवाले आणि बरेचसे लोक आता लिहून राहिले. तर मला सांगायचं हे सगळं तंत्रज्ञान ह्या विदर्भाच्या भूमीमध्ये तयार झालेलं आहे. याच्यामध्ये सहभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, भारती विद्यापीठ आणि बायफ संशोधन याच्या माध्यमातून झालेला आहे. याचा जो आपण फायदा घ्यावा. आणि थोडा वेळ लागला लदनिया साहेब, आय एम व्हेरी सॉरी. परंतु पूर्वी लोकांनी चांगले विषय असल्यामुळे मला जास्त बोलता येईल नाही. 20 वर्षे संशोधन केलेलं अर्ध्या तासामध्ये बोलणं शक्य नाही आहे. तरी ज्याला कुणाला संपर्क साधा असेल, लांबट साहेब आहे, मी आहे. आणि आता आयुष्याचं मिशन मोडवर आम्ही काम करतो. आपण मला वेळ दिला. आज जरा गॅदरिंग भरपूर आहे म्हणून मला बोलायलाही उत्साह आला. तर मी आता माझी रजा घेतो. हानी करते जनावर पहिले त्याचा बंदोबस्त करावा लागते. पहिले मोबाईल नंबर घ्या. आपण जनावरांचं नंतर बोलूया ना. आता लोकांना बोलायचं सर. याला जनावर खात नाही. याला जनावर आम्हाला प्रॉब्लेम फक्त जनावरांचा. आपण नंतर बोलूया सर. जनावरांचं बोलूया नंतर. पण जवसाला जनावर खात नाही. तुडवते, खात करते. गॅरंटी आहे. त्याला इलेक्ट्रिक फेन्सिंग पण लावून टाका ना सोलरवर. 3 लाख रुपये कुठून आणून बरं राहू द्या. आपण बोलूया ना. बोलूया. तुमचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. आपण नंतर बोलूया याच्यावर. कृपया नंबर लिहून घ्या. आणि ज्यांना खरेदी पण ग्रुप शेतीच्या माध्यमातून आल्या तरच हे काम होईल. तुम्ही तुमच्या गावामध्ये 10 एकर लावलं, 5 एकर लावलं, आपल्याला खरेदी करायला कोण येणार नाही. ग्रुप स्थापन करा. एक 200 करून तयार करा. बियाणं उपलब्ध आहे. आणि मग तुमच्या घरी येऊन तिथं आम्ही तुमचा चेक देऊन खरेदी करू. आपण साहेब नंतर बोलू ना. आता त्यांना बोलू द्या पहिले. होऊ शकत चालेल. लांबट साहेबाकडे आणून द्यायचं आहे. लांबट साहेब धन्यवाद. प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर विचारू शकता. परंतु मी आता अवेलेबल आहे. आपल्याला माझ्याशी बोलवा कारण सरांना बोलायचं आहे. बरं, काही शेतकऱ्यांचा आग्रह होता की डॉक्टर लांबट साहेब हे गट शेतीचे अध्यक्ष आहेत आणि यांच्याकडे 200 एकरवर जवस आहे. 1000 एकर साठी लागणाऱ्या बॅगा तयार करतात. आणि माझा परिचय असा आहे. मी डॉक्टर नारायण चंद्रजी लांबट. माझं गाव आहे चिखलापार, तालुका विजापूर, जिल्हा नागपूर. आणि माझा नंबर आहे 9923015247. आणि जवसाबद्दल कोणाला काही जरी शंका असेल तर केव्हाही फोन करा. आम्ही तुमच्यासोबत संपर्क करायला तयार आहे. सूचना आहे. आता KVIC खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या मार्फत कुंभार समाज मेळावा आयोजित केला आहे. माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी थोड्याच वेळात इथे आगमन होत आहे. आणि मग ह्या कार्यक्रमानंतर आपण संत्र उत्पादन आणि प्रक्रिया याच्यावरती चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की संत्र उत्पादन आणि प्रक्रिया हा कार्यक्रम थोड्या वेळाने चालू होणार आहे. तरी कुंभार समाजाची जी मंडळी येतील त्यांना आपण आपल्या हॉलमध्ये त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे आसनस्थ व्हावे. तत्पूर्वी आता या चर्चासत्राचे जे वक्ते होते त्यांना आपण मेमेंटो देऊन त्यांचा सत्कार करूया. तर सर्वप्रथम डॉक्टर भगवानराव कापसे
आणि त्यानंतर डॉक्टर प्रकाश घोरपडे यांचा आपण सत्कार करणार आहोत. आता कुंभार समाज मेळावा माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तो यांचे थोड्याच वेळ इथे आगमन होत आहे. तर सर्व बांधवांना, कुंभार समाजाच्या बांधवांना विनंती आहे की त्यांनी इथे आसनस्थ व्हावे. आधीच्या वर्कशॉप करता जे लोक समोर बसले असतील किंवा या मेळाव्याकरता जे आवश्यकता नाही आहे, ज्यांचं इथे प्रतिनिधित्व नाही आहे, त्यांनी कृपया थोडंसं मागे जाऊन बसावं. कुंभार समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना समोर बसवायचं आहे आणि काही अधिकारी आहेत ते समोर येतील. तर कृपया आपण या वर्कशॉप करता जे आवश्यकता नाही आहे, आपण उगीच बसले असाल तर कृपया मागे जाऊन उभं राहावं किंवा बसावं. थोड्या वेळाने मग आपण संत्रा उत्पादकसाठी अर्धा तास चालू होईल, आपण येऊन बसू शकता. कुंभार समाजाचे जे प्रतिनिधी आहेत कृपया समोर येऊन बसावं. बाहेर कोणी जे प्रतिनिधी उभे असतील कुंभार समाजासाठी मेळाव्यासाठी आले आहेत त्यांनी कृपया आतमध्ये येऊन बसावं. जे या कार्यशाळेकरता आवश्यकता नाही आहे ते लोक जर डोममध्ये बसले असतील कृपया त्यांनी थोडं मागे जाऊन बसावं. कुंभार समाजाच्या प्रतिनिधींना समोर बसवायचं आपल्याला. संत्रा उत्पादक या ICARचे जे लोक असतील त्यांनी कृपया मागे बसू शकता. अर्धा तासात हा डोम रिकामा होईल, आपण परत बसू शकता. किंमत पण आली, चहा पत्ती पण आली, साखर पण आली, त्या माणसाचं लेबर पण आलेलं आहे. मग अशामध्ये जर तुम्ही कुल्हड़ची किंमत जर 2 रुपये ठेवली तर साखरेची किंमत तर वाढणार नाहीच त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये चहाची किंमत तर वाढणार नाही. चहाची किंमत रेल्वेनी, भारत सरकारने फिक्स केलेली आहे. परंतु त्याकरिता मग तुम्हाला कुल्हड़ची किंमत जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. म्हणजे मग तुम्ही मला विचारणार कापसे साहेब मग आम्ही का नुकसानमध्ये देऊ का? नाही. तुम्हाला जेव्हा क्वांटिटी मिळत आहे तर तुम्हाला ते पण लक्ष घालावं लागेल की आपल्याला रेग्युलर ऑर्डर मिळत आहेत, पेमेंट आपल्याला 15 दिवस मिळत आहे. तर तुम्ही पण मार्जिन 20 पैसे 10 पैसे जे तुम्हाला नुकसान न करता जी किंमत ठरवायची असेल ती तुम्ही ठरवून द्या. त्या अनुषंगाने आपण एक चर्चासत्र घेऊ ऑफिसला आणि याच्यातून नक्कीच काहीतरी तोडगा काढू. प्रत्येक तालुक्यामध्ये जे लोक कुंभार असेल कमीत कमी आम्हाला 20 जणांची बॅच पाहिजे. कारण की जर 20 लोक नसेल तर ते ट्रेनिंग संभव होत नाही. नाहीतर मग 2 ते 3 गावं असे जोडून आपल्याला हे काम करावं लागेल. तर मित्रांनो, कुंभार सशक्तीकरण हा खूप चांगला शासनाची स्कीम आहे. त्याच्याने तुमची आर्थिक आणि सामाजिक सुद्धा उन्नती आहे. दुसरा, यांचा तुमच्या समाजामध्ये मी जो अभ्यास केला त्याच्यात मार्केटिंगचा, तुमचे मुलं किंवा मुली किंवा यंग जनरेशन या धंद्याशी जोडण्यास उत्सुक नाही आहे. परंतु तुम्ही एक कला तुमच्या मुलीमध्ये जी बघितली ती कम्प्युटर हाताळण्याची आणि मोबाईलवर खेळण्याची. तर माझी विनंती आहे की तुमच्या सेकंड आणि थर्ड जनरेशनला सुद्धा की त्यांना मातीमध्ये हात घालायची नाही आहे. परंतु त्यांनी आपलं बुद्धी आणि परिश्रम मार्केटिंगसाठी जर वापरलं तर त्याचं नक्कीच परिश्रम चांगलं होईल. म्हणजे कसं की तुम्ही तुमची वेबसाईट डेव्हलप करून प्रत्येक कुंभाराच्या मुलांनी किंवा मुलींनी किंवा सुनबाईंनी अशा पद्धतीने वेबसाईट डेव्हलप करायची, त्याला आम्ही मदत करणार. आणि तुम्ही ऑनलाईन तुमचे जे प्रॉडक्ट आहे कुंभाराचे रिलेटेड ते सुद्धा तुम्ही विकू शकणार. म्हणजे कसं आहे की तुमची सेकंड जनरेशन या कामात इंटरेस्ट नाही आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, परंतु त्यांची स्किल जी अवेलेबल आहे ती आपण स्किल मार्केटिंगद्वारे, ई मार्केटिंगद्वारे, नेट मार्केटिंगद्वारे आपण डेव्हलप करू शकतो. जेणेकरून आई वडील, मोठा भाऊ, वहिनी हे मातीशी निगडीत वस्तू बनवतील आणि विक्रीचं काम आहे, मार्केटिंगचं काम आहे हे लोक थ्रू इंटरनेट मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा ई कॉमर्स मध्ये सुद्धा. दुसरा एक अडचणी तुम्ही बऱ्याचशा मांडलेल्या, कारण मी कुंभारा समाजात खूप वावरतोय आता. त्यांनी असं सांगितलं की बाबा म्हटलं तुम्ही एक साधं जेव्हा दुर्गादेवी जे बसते जे खटसाठी तुम्ही मडकं घेता, छोटंवालं माठ म्हणतात ना त्याला, ते खटवालं जे माठ, ते तुम्ही घरामध्ये 7 रुपये आणि 8 रुपयाला तुम्ही
व्यापाराला विकता 7 रुपये किंवा 8 रुपये. पण मित्रांनो, ते मार्केटमध्ये जो व्यापारी आहे तो विकतो 15 रुपये 18 रुपये कोराडी साईडच्या जे आहे त्या साईड. किती मार्जिन आहे? 11 ते 13 रुपयाचे मार्जिन तो घेतो आहे. आणि आमचा कुंभार समाज फक्त बनवतो, व्यापारी येतो त्याला देऊन देतो. तुमचं मशीनद्वारे तुमची मॅन्युफॅक्चरिंग आम्ही मशीन दिलेली आहे, 2 मशीन दिल्या, त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर नक्कीच तुमचं प्रॉफिट वाढायला पाहिजे. तर माझ्याकडे 2 ते 3 यंग मुलं आले कुंभाराचे. साहेब म्हणे आम्ही तर व्यापारालाच विकतो. म्हटलं मग एवढं मॉडर्नायझेशनचं करून काय फायदा? सर आम्ही शहरामध्ये दुकान नाही घेऊ शकत, तिथं आम्हाला विकायची तर स्किल आहे, पण आम्हाला मातीद्वारे हे भांडे बनवणं हे आम्हाला जमत नाही, पण आम्हाला विक्रीमध्ये इंटरेस्ट आहे. मग तुमच्या अडचणी काय आहे? तर सर म्हणे आमच्याजवळ पैसे नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काही हे करू शकत नाही आहे. तर याच्यामध्ये बरंचसं काम आम्ही या करते सांगितलं. यंग पोरं होते, 18 ते 24 वर्षाची मुलं. तर म्हणे आमच्याकडे पैसे नाही सर दुकान घ्यायचं म्हटलं शहरात. तर मी म्हटलं तुमची अडचण योग्य आहे, कारण की अडचण असल्याशिवाय ते पोरं बोलले. तर खरं सांगू साहेब, ते मुलांचं एवढं चांगलं वाटलं की त्यांना म्हटलं तुमची अडचण किती आहे? म्हणे 2 लाखाची. मी म्हटलं चला मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो कर्ज म्हणून, तुम्ही दुकान घ्या शहरामध्ये. जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कुंभारांनी स्वतःचं दुकान घ्यावं, त्याला मी 5 लाखाचं कर्ज मंजूर करण्यात मी इथे तुम्हाला आश्वासन देतो. हे माझ्या कुंभार समाजाला एक माझ्यातर्फे एक सांगतोय की 5 लाख मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यात गव्हर्नमेंटची 25% सबसिडी आहे हो. अशी स्कीम भारतात अजून कुठेच नाहीये. म्हणजे तुम्ही 1 लाखाचं जरी कर्ज घेतलं तरी तुम्हाला फक्त 75,000च फेडायचं आहे, 25,000 तुम्हाला शासनातर्फे देण्यात येतं. आणि यामध्ये मी स्वयं फाउंडेशन माझ्यासोबत मागच्या 4-5 महिन्यापासून जोडलेलं आहे. बघा, जोडणं वेगळं आहे, ते माझ्या आत्म्याशी जोडलेलं आहे की या कुंभार समाजासाठी या स्वयं फाउंडेशनची खूप तळमळ होती. काय माहीत नाही, पण स्वयं फाउंडेशननी खरंच याच्यामध्ये बरंच काम केलं आणि काहीतरी यांच्यासाठी करायचं आहे म्हणून. तर मी तुम्हाला सांगतो, कुंभार समाजासाठी मी 260 लोकांचं मी ट्रेनिंग कंडक्ट केलेलं आहे. आणि मला हा टार्गेट 260 नाही आहे. आमचे आदरणीय माननीय मंत्री साहेब नितीन गडकरी साहेब यांच्यासोबत मी 2009-2010 पासून जोडलेलो आहे. त्यांची तळमळ जेव्हा उमरेड रोडवरती खादीचं एक छोटंसं युनिट होतं तेव्हापासून त्यांच्याशी मी जोडलेलो आहे. आणि अनुसयाने मी मागच्या 7 महिन्यापासून KVICचं डायरेक्टरशिप बघतो. त्यांनी पण सांगितलं की कापसे साहेब आपल्याला कुंभार समाजासाठी काहीतरी करा. तर मग मी कुंभार समाजासाठी हे ट्रेनिंगचं केलेलंच आहे. आतापर्यंत मी 2 जिल्हे कव्हर केलेले आहे, अकोला आणि भंडारा. मला पूर्ण 11 जिल्ह्यामध्ये करून 1000 कुंभार लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उपलब्ध उभे व्हायचं. मला एवढी मेहनत करून तुम्हाला दाखवायचं आहे. फक्त हे देऊन चालणार नाही, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक विनंती करतो की तुमचे जे यंग मुलं आहेत, यंग जनरेशन आहे, त्यांनी प्रत्येकाने समोर यावं. आणि जिल्ह्यामध्ये किंवा तालुका लेवलवर जर टाकत असेल तर आम्ही 3 लाखाचं देऊ, जिल्ह्यामध्ये जर असेल तर 5 लाख देऊ. पण यंग जनरेशननी आईवडिलांना सपोर्ट करण्याकरिता मार्केटिंगची भूमिका निभवावी. म्हणजे आई वडील, भाऊ आणि बहिणी हे मॅन्युफॅक्चरिंग करतील, कुल्हड बनवतील, माती बेसवरती सगळे प्रॉडक्ट बनवतील आणि विकण्याचं काम ह्या 2nd आणि 3rd जनरेशन करावं. हा मला दुसरा मुद्दा मांडायचा होता. तिसरा मुद्दा म्हणजे कुंभार समाजामध्ये एकी नाहीये. एकी याच्यासाठी नाहीये की मी सांगितलं की बाबा तुझ्या गावामध्ये व्यापारी आला तर तुम्ही ते जे माठ होतं ते तू 22 रुपयाला का विकलं? तोच आतापर्यंत त्या गावामध्ये 40 रुपयामध्ये माठ विकत होते व्यापाराला, तर तू 22 आणि 25 ला का विकलं? साहेब मला पैशाची गरज होती. अरे पैशाची गरज होती म्हणून तू 22 ला विकला, दुसरा 20 ला विकतो. तो माझ्या मित्रांनो, हे फार विचित्र परिस्थिती आहे. आपल्यात एकी ठेवा, तुमचा माल नक्कीच विक्रीला जाईल. समजा विक्री नसेल होत तर तुम्ही माझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. स्वयं फाउंडेशनद्वारे किंवा तुम्हाला ज्या संस्थेद्वारे माझ्या ऑफिसचा नंबर सगळं दिलेलाच आहे. आणि तुमच्या प्रॉडक्टला पूर्ण भारतामध्ये
KVICचे खादी अँड विलेज इंडस्ट्रीचे जेवढे आउटलेट आहे पूर्ण भारतामध्ये, तिथे सगळे तुमचे प्रॉडक्ट ठेवण्याची गॅरंटी मी स्वतः घेतो आहे. आणि मी हे तुम्हाला इथे सुद्धा मी आश्वासन देतो आहे. तुम्ही बनवा, पण तुम्ही रेट पाडू नका मित्रांनो. रेट जर पाडले आणि एकही जर नसेल तर मग आपलं फार नुकसान होतं. कारण की आपण एक मराठी समाज आहोत, आपण एका बांधिलकी आहोत. आपण या व्यापाऱ्यांना बळी पडू नये त्याच्यासाठी तुम्हाला एवढं मशीन देऊन, एवढं अपग्रेडेशन करून आपण हे सगळं व्यवस्थित करतोय. थोडा वेळ लागेल. आज रेल्वेने आपल्याला सपोर्ट केलेला आहे. मला अजून 3-4 कुंभारांनी प्रश्न विचारले, साहेब पैसे जर नाही मिळाले तर. खूप मोठा प्रश्न विचारला ज्वलंत. म्हटलं साहेब तुम्ही आम्हाला माल देणार रेल्वेला, रेल्वेने त्याची पेमेंटची गॅरंटी घेतली आहे. रेल्वे सगळ्यात रिचेस्ट ऑर्गनायझेशन आहे. आज भले आपलं BSNL बंद होत असेल किंवा पब्लिक सेक्टर चालत नसेल, पण आजही रेल्वेमध्ये इतका पैसा आहे की तुमचा पेमेंट जो आहे की ते तुम्हाला 7 ते 15 दिवसात तुम्हाला कॅशमध्ये किंवा थ्रू बँकेद्वारे तुमच्या अकाउंटला जमा होईल. तेवढी सुद्धा मी त्याची गॅरंटी घेतलेली आहे. तुम्हाला 10 ते 15 मध्ये ते पैसे दिवसात तुम्हाला ते तुमच्या अकाउंटला जमा होतील. तर हे अशा पद्धतीचा उपक्रम आहे. तुम्हाला अजून कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जर ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा काही व्यक्ती करायचं असेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर मला या प्लॅटफॉर्मवरती वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही माझे 2 शब्द ऐकले. अजून तुमच्या काही जर प्रश्न असेल तर मी तुमच्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर देण्यास तयार आहे. फार फार धन्यवाद. थँक्यू. आपल्या समाजाच्या ज्या समस्या किंवा बाकी आपले जे भेडसावणारे प्रश्न आहेत किंवा आपले जे वेगळे वेगळे उपक्रम आपण राबवतो समाजाकरता सध्या जे सुरू आहे, तर त्याच्याविषयी चंदनजी माहिती देतील, समस्याही सांगतील, म्हणजे अधिकारी आणि बाकीच्यांनाही ते कळतील. साहेब आल्यावर मग आपण पुढील कार्यक्रम चालू करू. नमस्कार. ये जो एग्रो विजन के माध्यम से हमारे केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी, इन्होंने एक साहसपूर्ण निर्णय लेकर कुंभार समाज को आधार देने के हिसाब से एक कार्यशाला का यहाँ पर आयोजन किया और कुंभार समाज को उनके आर्थिक उत्थान के लिए साहित्य के साथ साथ बाकी सरकारी सुविधाओं से सराबोर करने के लिए यह एक कार्यक्रम रखा है. मैं यहाँ पर बता दूं कि हम जो कुम्हार लोग हैं, हम जो कुम्हार समाज के इतने सारे लोग यहाँ पर जो आए हैं, उसकी हमारी सर्वप्रथम जो समस्या है वह यहाँ के जो प्रतिनिधि पदाधिकारी वो उससे नोट कर रहे होंगे. वो सबसे बड़ी जो समस्या हमारी, वो सिर्फ पहली तो समस्या मिट्टी की है. मैं आपको बता दूं कि हमारे यहाँ पर मटके बनाने से लेके चिराग बनाने से लेके ईंट बनाने तक, ये जो सारा उद्योग हम लोग जो चलाते हैं, इस उद्योग में सबसे बड़ी अड़चन हमारी माटी की है. शहर में तो कहीं पर भी मट्टी उपलब्ध नहीं है, लेकिन ग्रामीण में भी जब हम जाते हैं तो वहाँ के जो खनन विभाग के व्यक्ति है, यह माटी का खनन नहीं करने देते हमें. और अधिकांशतः जो जमीन है वो जंगल झुड़पी में चले गई है. यदि आप कुछ पॉइंट नोट कर ही रहे हैं तो मैं आपको बता दूं कि सन 1967 में सरकार ने एक निर्णय लिया था कि हर समाज को आवश्यकता अनुसार कुछ जमीन आवंटित की गई थी. जैसे कि उदाहरण के रूप में धोबी के लिए धोबी घाट, धनगर समाज के लिए चरगाह के लिए एक जमीन, उसी तरह माटी खान करके कुम्हारों के लिए एक माटी खान की जमीन उपलब्ध की गई थी. और अधिकांश तो पूरे महाराष्ट्र में सभी जगह की गई थी. लेकिन पिछले 5-6 सालों में हमने RIT के अंतर्गत जब पत्र लगाया तो उसका रिजल्ट आया कि यहाँ पर जमीन उपलब्ध नहीं है. ये एक बहुत बड़ी हमारे समाज के लिए बहुत बड़ी एक समस्या थी कि जिस जमीन को सरकार ने आवंटित की थी, हमें तो ऐसा लगता है कि शायद किसी बिल्डर ने ले लिया होगा या सरकार ने किसी कारणवश उसको कहीं डाइवर्ट कर दिया होगा या जंगल झुड़पी में चले गए, कहीं भी गई होंगी. लेकिन हमारी उसके ऊपर डिमांड ये है कि वो जो सारी ज़मीनें हैं, वो ज़मीन
फिर से यदि अतिक्रमण हुआ तो अतिक्रमण मुक्त की जाए और कुम्हारों को आवंटित की जाए फिर से, क्योंकि कुम्हारों का अस्तित्व माटी के ऊपर में, और माटी यदि नहीं है तो हम व्यवसाय नहीं कर सकते। ये एक बात स्पष्ट है। आपको बता दूं कि नागपुर शहर में यदि माटी का कारोबार करना है तो हमारे को आंधड़गांव या सावरगांव जाना पड़ता है, जहां से कम 10,000 रुपए में एक हाथ ट्राली या टाटा एस जो गाड़ी होता है वो गाड़ी मट्टी आती है, और जिसमें हमको 2 से 3 हजार रुपए लेबर लगता है। यदि हम 11,000 रुपए वो माटी के लिए देते हैं तो हमारा जो व्यवसाय में जो हमारे को मुनाफा होना चाहिए वो प्रमाण में नहीं हो पाता। ये सबसे बड़ा हमारा एक विषय है। इस विषय को आप गंभीरता से लें। दूसरा विषय यह है कि ईंधन, आज लकड़ी इतनी महंगी हो गई है कि हम लोग ये लकड़ी नहीं खरीद पाते। ये कोयले का जो कारोबार है, कोयला ऐसा हो गया है कि जो धनाढ्य लोग हैं, जो कोयले के व्यापारी है, इन लोगों को उसका लाइसेंस वगैरह मिल गया है, इसलिए हम लोगों को कोयला उपलब्ध नहीं हो पाता। जबकि नियम अनुसार यह है कि जो पावर स्टेशन है उस पावर स्टेशन में रिजेक्ट कोयला जो है वो रिजेक्ट कोयला कुम्हारों को देने का एक नियम है, कुम्हारों को दिया जाता है, ऐसा एक नियमांतर्गत है वो। लेकिन होता ऐसा है कि उस पावर स्टेशन में कुछ कॉन्ट्रैक्टर, दलाल लोग उस कोयले को पूरा खरीद लेते हैं एक ही किस्त में, और उसके बाद में जब कुम्हार जाता है तो बोला जाता है कि अभी कोयला नहीं है। ये एक बहुत बड़ी समस्या है। वह जो कोयला है, रिजेक्ट कोयला, वो हमारे कुम्हार समाज को सरलता से उपलब्ध होना चाहिए। ऐसी एक ये भी एक डिमांड है हमारी। दूसरा विषय ऐसा है कि ईंट व्यवसाय का हमारा एक बहुत बड़ा मुद्दा है। ईंट व्यवसाय का मुद्दा ऐसा है कि यहाँ पर हमारे उत्तर में और पूर्व में यह 2 जगह ईंट व्यवसाय बहुत बड़े पैमाने पे होता है, इसमें कोई दो मत नहीं है। लेकिन जो ईंट व्यवसाय हो रहा है वहाँ पर आज की परिस्थिति में सरकार स्मार्ट सिटी का प्रोजेक्ट लेकर आई है। स्मार्ट सिटी के बारे में हम लोग समर्थित हैं। हम चाहते हैं कि हमारा देश स्मार्ट सिटी के रूप में होना चाहिए। हमारे शहर को लोग मेट्रो सिटी के नाम से पहचानना चाहिए। लेकिन उसके पहले यह जो छोटे उद्योग को लेकर हम कुमार समाज के जो लोग हैं, इनकी पर्यायी व्यवस्था होना चाहिए। पिछले कम से कम 4-5 साल से उस समय के माननीय पालक मंत्री इन्होंने बोला था कि हम कुमार समाज को अच्छी जगह देंगे, और उन्होंने जो वादा किया था उस वादे के ऊपर कम से कम 3-4 साल तक कुछ मीटिंगें हुई, कुछ आश्वासन मिले, और इसके साथ साथ एक भूमि पूजन भी हुआ जहां पर उन्होंने बोल दिया था कि हम जगह आवंटित करेंगे। मैं आपको बता दूं कि अभी जस्ट एक 20 दिन पहले नागपुर कारपोरेशन में एक मीटिंग हुई, बैठक हुई। बैठक में निर्णय हुआ कि नहीं हम जब देने को तैयार है और हमारा निर्णय हो चुका है। तो हम बोले भैया ठीक है, हमको जमीन दिखा दीजिए। जब हम दूसरे दिन जमीन देखने गए तो मैं आपको बता दूं उस जमीन में सिर्फ उस जंगल में सिर्फ सफाई की गई है, बाकी किसी भी प्रकार की व्यवस्था उपलब्ध नहीं है, ना रास्ता है, ना पानी है। कुम्हार को यदि मट्टी मिश्रित करना है तो सबसे पहली जरूरत उसको पानी की होती है, वो वहाँ पर उपलब्ध नहीं है। दूसरी बात यह है कि जहाँ हमारा ईंट भट्टा है वहाँ से कुछ लोगों को पानी की टंकी बनाने के लिए हिलाया जा रहा है। मैं समझता हूँ कि प्रगति होना चाहिए, देश सुंदर बनना चाहिए, लेकिन वहाँ पर इस तरह का वातावरण निर्माण न हो कि आधे लोगों को अभी निष्कासित किया जाए, आधे लोगों को बाद में स्थापित किया जाए, वहाँ के जो लोग हैं वो वहीं पड़े हैं उसको बाद में किया जाए। ऐसा नहीं है। जैसा कि अभी 6 महीने के बाद वहाँ रोड बनेगा, वहाँ पानी की व्यवस्था होगी, हमको मानना है खैरी में, तो क्यों ना यदि 6 महीने के बाद में है तो 4 साल तो लगेगा, 6 महीने और सही। 6 महीने के बाद में भले ही आप हमको हिला तो हम जाने को तैयार है, लेकिन पूरे लोगों को एक साथ जमीन आवंटित की जाए, एक साथ वहाँ पर बिठाया जाए। ऐसी एक हमारी आप यहाँ पर मेरी एक डिमांड है, और मैं चाहता हूँ कि इस पे आधे लोगों से हमारे जो समाज में, अभी सर ने बहुत अच्छे अंदाज में बोला कि कुंभार समाज में एकता की कमी है, स्वाभाविक है, लेकिन उसके बावजूद भी हमने जो एकता बनाई है उसमें कहीं तो भी फूट ना पड़े। बहुत मेहनत किया है हमारे बुजुर्गों से लेके आज के लोगों से लेके, और आने वाली पीढ़ी भी लगी हुई है। इन लोगों ने बहुत मेहनत किया हम सबको एक जगह लाने में।
तो उसमें भी कहीं फूट निर्माण न हो, इसकी थोड़ी सी आप दखलंदाजी करें, इस विषय को नोटिंग करें। और हम सभी लोगों को एक साथ यदि वहाँ पर जमीन देते हैं, उनको सारा साहित्य देते हैं, उन्हें राख आवंटित होती है, उन्हें पानी मिलता है, उन्हें ईंधन मिलता है, तो हम जाने को सहर्ष तैयार है। लेकिन हमारी एक शर्त है कि हम जब भी जाए तो सब एक साथ जाए वहाँ पर, ऐसी हमारी एक मांगनी है आपके सामने। और बहुत से विषय यहाँ पर हमारे महाराष्ट्र कुमार महासंघ के अध्यक्ष महोदय संजय जी गाते यहाँ पर विराजमान है। मैं चाहूँगा कि आगे के विषय पे वो विषय रखेंगे, ऐसा मैं उनसे विनंती करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद प्रजापतीजी. मान्य नितीनजी 5 मिनिटात इथे पोहोचत आहे. तत्पूर्वी आपण, त्यांनाही वेळ कमी आहे, बाकी पण दुसरे वर्कशॉप इथे आहे, तर आपण संजयजींना विनंती करू की त्यांनी पण आपलं मार्गदर्शन करावं. मग साहेब आल्यावर साहेब आपलं उद्बोधन सुरू करतील. ॲग्रो विजन 2019 च्या या केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागातर्फे आणि खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कुंभार काम आणि कुंभार कला संवर्धन या विषयावर जे वर्कशॉप या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या वर्कशॉपला उपस्थित असलेले आपले KVICचे नागपूर डिव्हिजनचे संचालक माननीय कापसे साहेब, मातीकला बोर्ड महाराष्ट्राचे संचालक माननीय नरेशजी जुगेले, चंदनजी प्रजापती, स्वयं फाउंडेशनचे चारूजी, पुरोहितजी, आमच्या हस्तशिल्पी संस्थेच्या माध्यमातून जे काम कुंभार समाजामध्ये चालते त्याचे सुरेशजी पाठक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुंभार समाजाचे सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी साधारणपणे मला असं वाटते की 1-2-3 मिटिंगा या संदर्भात स्वयं फाउंडेशनच्या पुढाकाराने झाल्या. त्यापैकी 2 मिटिंगला मी स्वतः उपस्थित होतो आणि या विषयामध्ये कापसे साहेबांचं पण मी उद्बोधन या ठिकाणी ऐकलं. ते ऐकत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाजाचा अध्यक्ष म्हणून फिरत असताना कापसे साहेब की जे KVICनी जे साधारणपणे इलेक्ट्रॉनिक व्हील आणि ब्लंजर मशीन देण्याचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याचं एक साधारणपणे 100% इम्प्लिमेंटेशन होऊन राहिलं असं मी म्हणणार नाही, किंवा 10% होत आहे असंही म्हणणार नाही. परंतु त्यातला एक उणिवा असा आहे की साधारणपणे समाजाचा जर थोडा अभ्यास केला तर हे जे चाक फिरवणारा जो समुदाय आहे तो आमच्या समाजामधला अत्यल्प आहे. नवीन पिढी त्याकडे आकर्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, पण आयोगामार्फत जे काही ट्रेनिंगचा जो कालावधी आहे तो कालावधी 15 दिवस 1 महिना असा आहे. मला असं वाटते की ते ट्रेनिंगचा कालावधी अत्यल्प आहे. आपण जर खऱ्या अर्थाने उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असू तर त्या अनुषंगाने तो ट्रेनिंग कालावधी आपण 3 ते 6 महिने केला पाहिजे, जेणेकरून जे ITIच्या माध्यमातून जे प्रोफेशनल ट्रेनिंग दिल्या जाते त्या आशयाचं ट्रेनिंग जर कुंभार समाजाच्या युवकांना, महिलांना, युवतींना दिलं तर निश्चितपणाने खऱ्या अर्थाने उद्योजक हा निर्माण होऊ शकतो. केवळ शासनाची खानापूर्ती आपल्याला करायची आहे, शासनाने स्कीम सांगितली आहे म्हणून ती राबवायची आहे, त्या अनुषंगाने जर आपण या कुंभार समाजाकडे पाहू तर मला असं वाटते की आपण आज ज्या स्टेजला आहे उद्या 2 वर्षांनी 5 वर्षांनी परत त्या स्टेजवर राहू. म्हणून याच्या बाबतीतला एक ट्रेनिंगचा एक चांगला प्रोग्राम चॅकआउट आपण केला पाहिजे आयोगामार्फत, आणि त्या ट्रेनिंग कॅम्पच्या नंतर मग वाटल्यास इलेक्ट्रॉनिक व्हील ब्लंजर मशीन आणि इलेक्ट्रॉनिक ON जे द्यायचे आहे ते देण्याचा कार्यक्रम आपण केला तर मला असं वाटते खऱ्या अर्थाने ते उद्योग सुरू होईल. या ठिकाणी मातीची अडचण पण सांगितलेली आहे. मला असं वाटते की KVICनी या संदर्भात महसूल विभागाशी पत्रव्यवहार केला पाहिजे आणि साधारणपणे नवीन कुंभारखानी आवंटित करण्याच्या बाबतचा एक प्रस्ताव आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागाला दिला पाहिजे. जुन्या कुंभारखानी आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, त्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा मग काय आम्ही जर गेलो की हे कुंभारखान होती महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडे तर ते म्हणतात तुम्ही खाली करून घ्या, म्हणजे सांगे त्याला टांगे अशा पद्धतीची परिस्थिती होते. म्हणून मला असं वाटते की
KVICने या संदर्भात कुंभार समाजाला माती उपलब्ध व्हावी म्हणून महसूल विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी कॉर्डिनेट करून नवीन कुंभार आणि आवंटित करण्याच्या बाबतीतला एक निर्णय आपण केला पाहिजे. या संदर्भातलं माझं हे मत आहे. दुसरा एक विषय की तुम्ही सांगितलं की अशा पद्धतीची कर्जाची योजना आहे, एवढी सबसिडी आहे, अमुक आहे तमुक आहे. मुळात आमचा हा जो मातीचे भांडे बनवणारा जो समुदाय आहे हा साधारणपणे निरक्षर म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये शिक्षणाचं पर्सेंटेज कमी आहे. आणि मग आजकालची बँकिंग प्रणाली इतकी किचकट झालेली आहे की साधं सेव्हिंगचं खातं उघडायला गेलं तर पॅन कार्ड पाहिजे. आणि हे जे काम करणारा जो आमचा समुदाय आहे ना यांच्याकडे पॅन कार्डच मुळात नाही आहे. मग तुम्ही जे सांगून राहिले की आपण 1 लाख देऊ, 5 लाख देऊ, 3 लाख देऊ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या जर करायच्या असेल तर त्या ड्युरिंग ट्रेनिंग पिरियडमध्ये आपण त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट या सगळ्या व्यवसायाचा कसा करायचा याचं सुद्धा ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणजे कसं होईल की आपण सायमल्टेनियसली त्याला ट्रेनिंग देतोय त्यावेळेसच त्याचं त्या दिवसभराच्या अर्धा तास 1 तासामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट अशा पद्धतीचं तयार करावं लागेल. ही बँक राहील जी लिडिंग बँक आपली कोणती राहील त्या लिडिंग बँकेच्या माध्यमातून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. जेणेकरून काय होईल की त्याचा ट्रेनिंग देऊ, त्याला इलेक्ट्रॉनिक व्हील देऊ, त्यानंतर त्याला आपण जे काही ब्लंजर मशीन देऊ आणि जेव्हा प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करायला त्याला भाग भांडवल लागेल किंवा कॅपिटल लागेल त्यावेळेस मात्र कॅपिटलची अडचण होईल. त्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर तो मोकळा होऊन जाईल आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मग जेव्हा कर्ज उपलब्ध करायचं असेल त्यावेळेस त्याला ते काही शक्य होणार नाही. आणि मग नेमकं त्याही ठिकाणी आपण ज्या उद्देशाने हे करतोय ते आपण त्या ठिकाणी अनसक्सेस राहू असं मला वाटते. म्हणून याही संदर्भातलं आपलं जो काही आपण ट्रेनी आपल्याकडे राहत असेल त्या ट्रेनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देण्याची सुद्धा आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये असं मला वाटते. त्यानंतर हे जे मातीच्या वस्तू बनवणारा जो वर्ग आहे आमचा हा साधारणपणे विदर्भाचा विचार केला तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा हा साधारणपणे फॉरेस्टशी लगत असलेला भाग आहे. त्या ठिकाणी जे काही आम्ही भट्ट्या लावतो त्या भट्ट्या लावत असताना त्यांना इंधनाची मोठ्या प्रमाणात अडचण आहे. फॉरेस्टवाले ते इंधन देत नाही. परंतु एक मला असं वाटते मला ते नेमका शब्द आठवून नाही राहिला की त्याच्यामध्ये एक साधारणपणे असं काही जळाऊ इंधन त्या फॉरेस्टमधून निघते आणि ते जर साधारणपणे कुंभार समाजासाठी कारण हा सुद्धा फॉरेस्ट केंद्राचा विषय आहे आणि म्हणून आपण केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभागामार्फत आपण हे करतो आहे. म्हणून फॉरेस्ट विभागाशी जर आपण कॉर्डिनेट केलं तर साधारणपणे वन विभागाला लागून असलेले जे काही जिल्हे असेल गावं असेल त्यांना साधारणपणे हे जे मातीच्या वस्तूच्या ज्या भट्ट्या लावतात त्याला इंधन हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी एक सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे मला असं वाटते. हा साधारणपणे मातीच्या वस्तूंच्या बाबतीतला हा एक विषय झाला. दुसरा एक विषय याच्यामधला दुसरा भाग आहे तो म्हणजे मूर्तिकला. म्हणजे मूर्तिकलेच्या बाबतीत काय झालेलं आहे की जी साधारणपणे मातीची मूर्ती बनवण्याची जी कला आहे हे दिवसेंदिवस कुंभार समाजातून लोप पावते, ऱ्हास पावते आहे. त्याचं कारण मुळात असं आहे की POPचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. केंद्र सरकारने राज्य शासनाने याबाबत मोठ्या प्रमाणात कायदे केलेले आहे. कायदे केलेले आहे, सक्तीचे कायदे केलेले आहे. परंतु त्याचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये अंमलबजावणी म्हणतो ती होते नाही आहे. म्हणून मला असं वाटते की आपण या POPच्या मूर्तीच्या बाबतीतले अनेक दाखले आहे की प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होते, पर्यावरणाला घातक आहे, नद्या दूषित होतात, अनेक कारणं आहे. आणि परंतु या सगळ्या संदर्भामध्ये जोपर्यंत शासन हे सक्तीचं करणार नाही तोपर्यंत कुंभार समाजामध्ये मातीच्या मूर्त्यांची जी काही उपलब्धता आहे त्याची विक्री आहे आणि समाजसुद्धा त्या मूर्त्या विकत घेऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटते की या संदर्भातला एक कायदा आपण मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. दुसरा एक विषय की ज्या काही मातीच्या मूर्त्या आम्ही बनवतो त्या बनवल्यानंतर साधारणपणे त्याला मार्केट उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठी अडचण असते. आणि म्हणून ह्या ज्या मातीच्या मूर्त्या उपलब्ध होण्याच्या म्हणजे त्याला मार्केटसाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संघटनेच्या जोरावर साधारणपणे नागपूरला काही भागामध्ये आम्ही मार्केटसाठी जागा उपलब्ध करून घेतली, वर्धेमध्ये करून घेतली, कुलगावमध्ये करून घेतली, अमरावतीमध्ये करून घेतली. परंतु याबाबत सरसकट एक कुंभार व्यवसायासाठी एक मार्केटची काही स्वतंत्र आपल्याला व्यवस्था करता येईल का की ज्यातून एक चांगली विपणन व्यवस्था एक उभी राहील आणि ज्या पद्धतीने इतर सगळ्या याची विपणन व्यवस्था आहे ती विपणन व्यवस्था ही साधारणपणे कुंभार व्यवसायाची राहील. कुंभार व्यवसायापासून जे उत्पन्न होणाऱ्या मालाची राहील असं मला असं वाटते. आणि याही बाबतीतलं म्हणजे मूर्तिकलेच्या बाबतीतलं सुद्धा
मूर्तिकलेच्या बाबतीतलं सुद्धा एक साधारणपणे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण की आम्ही महाराष्ट्र कुंभार सभा माननीय आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी आलेले आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करावं. नमस्कार. कुंभार समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींचं स्वागत आहे. मान्य नितीनजी गडकरी मंत्री MSME आणि नॅशनल हायवे आलेले आहेत. वेळ कमी आहे. बाकी आपण समस्या आणि सगळ्या याच्याबद्दल चर्चा केली. खादी ग्रामोद्योगाचे श्री कापसे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या योजना ज्या खादी ग्रामोद्योग आणि बाकी त्यासुद्धा सांगितलेल्या आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. गडकरी साहेबांचं स्वागत श्री कापसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कुंभार समाजाच्या समस्या आणि त्याच्या पुढच्या योजना साहेबांच्याही पण काही त्यांनी योजना जाहीर केलेल्या आहेत. आपल्या समाजाच्या उत्थानाकरता त्यांचा भरघोस प्रयास सुरू आहे. त्याचा आपल्या समाजाची साथ आवश्यक आहे. आपण समाज जेवढा ताकदीने त्यांच्या मागे उभे राहाल तेवढ्याच ताकदीने तुमचा निश्चितच उद्धार होणार आहे. त्या समस्या दूर करण्याकरताही आपण प्रयत्न करणार आहोत. मी गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. कुंभार समाजातील आपल्या समाजाचे पदाधिकारी, आपले सर्व कार्यकर्ते आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे खादी ग्रामोद्योगमधील कापसे साहेब, मी नेहमी आपल्याला सांगतो की आपल्याला जोपर्यंत शैक्षणिक आणि आर्थिक विकास होत नाही तोपर्यंत कुठलाही समाज पुढे जात नाही. त्यामुळे आपल्या समाजातल्या जास्तीत जास्त मुलामुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगितलं की जे फर्स्ट क्लासमध्ये आणि मेरिटमध्ये पास झाले आहे पण गरिबीमुळे शिकत नाही, तर अशा केसेस माझ्याकडे आणा. अशा सर्व मुलांकरता शिक्षणाकरता मी पूर्ण मदत करेन असा विश्वास आहे. आपल्या इथे कुंभार समाजाची जी कला आहे ती जुनी कला आहे, पण काळाच्या ओघामध्ये काळाप्रमाणे बदलणं हे आवश्यक आहे. हा कार्यक्रम आजपासून जर 40 वर्षापूर्वी झाला असता तर इथे फुल पॅन्ट आणि शर्ट घातलेले जेवढे लोक आहेत तेवढे धोतर आणि शर्टमध्ये दिसले असते, पैजामा कुर्त्यात दिसले असते, पॅन्टमध्ये नसते दिसले. म्हणजे काळाच्या ओघात आपल्याला बदललं पाहिजे. हा बदल म्हणजे काय आहे की आता सरकारने निर्णय घेतलेला आहे की 400 रेल्वे स्टेशनवर आपण जी खुल्लड आहे ती मॅन्डेटरी केली आहे चहाच्या स्टॉलकरता. आणि आता आपण एक मशीन तयार केलेलं आहे की त्या चहा पिल्यानंतर ती खुल्लड फेकल्यावर एका मशीनमध्ये पुन्हा ती बारीक होईल, ती माती पुन्हा उपयोगात येईल आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा मातीची गरज नाही, ती रिसायकलिंग. आता स्टेशनवर याची मोठ्या प्रमाणावर हे होणार आहे. पण त्याचबरोबर श्रद्धानंद पेठ चौकात एक चहाचा स्टॉल आहे, दिवसभर त्याच्यावर गर्दी असते. त्यांनी आपल्या ओव्हनमध्ये, त्याला काय म्हणतो आपण मराठीत, तंदूरमध्ये त्यांनी चहा गरम करून त्या उल्लमे टाकून मग तो विकतात. त्याला खूप मार्केट आहे, दिवसभर लोक चहा पितात. त्याच्यामुळे तुम्हाला आता आपली जी खुल्लड आहे त्याची क्वालिटी दुरुस्त करावी लागेल. ती चांगली क्वालिटी आणि कमीत कमी किंमत असेल तर मार्केटिंग होईल. आणि म्हणून आता भारत सरकारतर्फे खादी ग्रामोद्योगच्या वतीने ह्याच्या छोट्या छोट्या मशीन्स आहेत. आपण फ्री ऑफ चार्ज मला वाटते वाटलं. आपल्या नागपुरात किती वाटले? 260 मशीन आमच्या विभागाने मी सांगितलं की आपण फुकट वाटलं. आता एक गोष्ट खरी आहे की फुकट मिळालेल्या वस्तूचं लोकांना महत्त्व राहत नाही. खरं म्हणजे तुमच्याकडनं काही पैसे घ्यायला पाहिजे होते, त्या 10% आहे. तर तुम्ही आता त्या मशीनवर चांगलं जर काम केलं तर खुल्लड याला चांगलं मार्केट आहे. आता मदर डेअरी जी आहे ती कुल्फी करायला मी त्यांना सांगितलं, ऑरेंज कुल्फी. आता ऑरेंज बर्फी तयार झाली आहे आणि त्यांना सांगितलं की ऑरेंज कुल्फी जी आहे ती मटका कुल्फी तयार झाली आणि मटक्यामध्ये तयार करून मग ती आपण जगात इथून एक्सपोर्ट करू, पॅक करू. आता याच्याकरता आपला उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त काम कसं मिळेल. आता बऱ्याचशा हॉटेलमध्ये रात्री दूध पितात,
दूध देखील कुल्हडमध्ये दिलं तर चांगलं आहे. पाण्याची चव चांगली लागते मातीमध्ये. त्यामुळे या मशीनच्या द्वारे तुम्ही जे उत्पादन तयार कराल त्याला चांगलं मार्केट मिळवून देणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि त्याचबरोबर या मशीनमधून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये ज्याची गरज आहे असे उत्तम क्वालिटीचे कामं केली पाहिजे. बिगार भरती काम कराल तर मी किती मदत केली तरी तुमचं भविष्य नाही बनवू शकत. आपण तयार करणारी वस्तू एक नंबरची बनली पाहिजे. आणि ती जर एक नंबरची बनवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कल्पकता वापरावी लागेल. आता आपण आपल्या इथे कुंभारांनी पाणी प्यायची बिस्लरी बॉटल जी प्लास्टिकची होती ही 1 लिटरची बॉटल मातीमध्ये आली आहे आणि त्याला प्लास्टिकचे गुच मातीच्या ह्याच्यात आतमे टाकून आणलेला आहे. आता ही बाटली आपण सगळीकडे सुंदर बनवली तर लोक मातीमध्ये आपले बाटल देऊन त्याच्यात पाणी पितील. त्यात नवीन कंपन्या त्याच्यात विकायला लागतील, तुम्हाला सेल मिळेल. कारण सरकारने प्लास्टिकला बॅन केलेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की फ्लॉवर पॉट असतील, मोठे मोठे